हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. तर आता 2 डेज मी रेस्ट घेतली. मला पण थोडं बरं नव्हतं, मुलीला पण बरं नाहीये. सो त्यामुळे आता मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. सो चला, आज मी तुम्हाला राखी कशी बनवायची हे दाखवते. आणि राखी सोबतच मी काय काय क्रिएटिव्हिटी केलं होतं त्याची फोटोज पण मी ऍड करते. सो चला राखी बनवूयात. आणि आणखीन काय आयडियाज वगैरे आले तर आपण त्याच्यात ऍड करूयात. सो राखी कशी बनवायची, काय काय यूज होतं, सिंपल राखी कशी बनवायची. आय होप, मला असं वाटतं की नाही का, विकत आणण्यापेक्षा आहे ना, घरी बनवताना तुम्ही त्याच्यात खूप जास्त प्रेम असतं असं मला वाटतं. विकत आणा, त्याचं म्हणजे मी पण आणत होते तशी. तर मला असं वाटतं की तुम्ही वेळ काढून आपल्या भावासाठी राखी वगैरे बनवता किंवा होममेड वगैरे तुम्ही यूज केला ना, तो राखी जास्त दिवस टिकतो. मला असं पर्सनली असं माझं मत आहे. जो छोटे पोरं वगैरे म्हणजे नाही का, मुलं वगैरे असतात, त्यांच्यासाठी तुम्ही अशी नाही का वेगळे वेगळे प्रकाराचे तुम्ही राखी घेऊ शकता. म्हणजे मी पण माझी मुली आहे ना, ज्यांना ज्यांना राखी बांधते ना, त्यांच्यासाठी विकतच घेते तशी. म्हणजे कसं असतं, मोठ्यांना आपण बांधतो ना, तर असंही आपण नॉर्मल उलन वगैरे यूज करतो नाही का, तर त्याला बीट्स वगैरे ते पण सगळं विकतच आणावं लागतं ना. असं पण तर सगळं मी अशी मला आवडतं असं घरी बनवायला वगैरे नाही का. तर मला कशी डिझाईन्स हवे, कसं हवंय. आणि माझं एक पर्सनल मत असं आहे की तो जो मी राखी बांधलेला असतं ना, तो खूप दिवस टिकावं. आणि त्याच्यातच नातं म्हणजे नाही का, त्या राखीमुळे आपल्याला कळतं की आपलं नातं नाही का आपल्या भावासोबत किती स्ट्रॉंग आहे वगैरे. तर मी आताच म्हणून नाही, खूप दिवसापासून मी कॉलेज फ्रेंड्समध्ये जे होते ना माझे भाऊ वगैरे, तर माझ्या फॅमिलीमध्ये वगैरे माझे फ्रेंड्स सगळ्यांना मी घरी बनवत होते. मी जर महिनाभर आधी म्हणजे रक्षाबंधन येणार आहे तर मी 1 महिन्याच्या आधीच मी राखी वगैरे बनवायला स्टार्ट करायची. आणि त्याच्यात कसं आहे, एक प्रेम असतं की अॅक्युरेटली आपण ह्या भावासाठी आपण राखी बनवतो ना, तर त्याच्यामध्ये खूप प्रेम असतं. मला असं वाटतं, मी पर्सनली माझ्या भावांसाठी मी राखी बनवते. तर चला कसं बनवायचं वगैरे मी दाखवते तुम्हाला. तर चला फ्रेंड्स. तर फ्रेंड्स बघा, इकडं माझ्याकडे खूप अशी म्हणजे नाही का, सगळं मी खूप सामान आणून ठेवते राखीसाठी. किंवा मी आरी वर्क पण करते तसं, त्यामुळे मला लागतच असतो. सध्या कसं आहे, मुलगीमुळे मी करत नाही. कारण कसं आहे, मुलगी लहान पोरं असल्यामुळे आहे ना, ती तोंडात वगैरे घालतात ना पोरं. तर त्यामुळे बघा इकडं कसं करत आहे. तर हिला खूप एक्साइटमेंट आहे सगळं नवीन नवीन काढून बघायचं वगैरे नाही का. तर माझ्याकडे खूप सामान आहे, मी ऑलरेडी आणून ठेवते. मला रिवर्क वगैरे पण ऑर्डर घेते ना मी. तर बघू शकता फ्रेंड्स, बीट्स वगैरे सगळ्या व्हरायटीचे आहेत माझ्याकडे. मी खूप यूज करते वगैरे नाही का. बघू शकता तुम्ही, हे वगैरे बीट्स वगैरे आहेत. हे बघा अशी वगैरे. आणि हे बघू शकता तुम्ही, असे माझ्याकडे नाही का, असे टाईपमध्ये मणी वगैरे आहेत. मला खूप सामान लागतं, त्यामुळे मी आणून ठेवते गाईज. तर सो इकडं माझं मशीन आहे. सो मला आवडतं म्हणून मी करते. पैशांसाठी मी एवढं नाही करत जात. म्हणजे मला असं वाटतं की आपलं जे हॉबी वगैरे आहे हे कंटिन्युटी असायला पाहिजे. माझी एवढी रेट्स पण मी नाही ठेवत. आणि शक्यतो मला आवडतं म्हणून मी करते गाईज. तर चला, मी तुम्हाला राखी कशी बनवायची सिंपल वाली दाखवते फर्स्ट. मग त्याच्यानंतर म्हणजे व्हेरायटीचे दाखवते मी तुम्हाला. लास्टला सगळे बनवलेले वगैरे फोटोज वगैरे पण ऍड करते. हे बघा गाईज, असे मणी आहेत माझ्याकडे, मोती म्हणतात ह्याला, पर्ल्स. सो ही अशी मी ह्याला काय म्हणता तुम्ही, स्टोन म्हणतो मी ह्याला. हे असे स्टोन्स वगैरे आणते. अशी भरपूर माझ्याकडे अजून खूप म्हणजे मणी वगैरे असे आहेत. सो मी मणी आणि स्टोन यूज करून हा असा राखी बनवलेला आहे, बघू शकता गाईज. सो अशी छान, हे कसं आहे, टिकाऊ पण आहे आणि सुंदर पण दिसतं, डिसेंट नाही का अशी. आणि पॅच वर्कचे पण बनवते मी शक्यतो, ते पण बनवून दाखवते मी गाईज. हे बघू शकता कसं छान दिसतंय. हे बघा फ्रेंड्स, हे बघा, हे मनी आहे ना, बारीक असल्यामुळे ह्याच्यातनं जात नाही. सो मी इथं एक टेक्निक वापरलेली आहे, मी तुम्हाला दाखवते. वेट असं ओवायचं ह्याच्यातनं, मग ह्याच्यातनं इथनं सुईमधनं
मणी घालायची दाखवते मी. परीने अशी धरलेली आहे. सो आता ह्याच्यातनं मी सुई ववते, इकडनं मोती वगैरे घालते. हे बघा फ्रेंड्स, असं मी ऍड केलेलं आहे. सो आता नेक्स्ट मणी ओवायचं, मग पूर्ण राखी झाल्यावर दाखवते. हे बघा फ्रेंड्स, अशी मी 4 राखी बनवलेली आहे.